याच्यावर एकच गोष्ट सांगतो, जे काय ॲलिगेशन काय राजकीय लोक करत आहेत, खास करून छत्रपती संभाजीनगरचे काही आमदार आहेत, त्यांना या बाबतीतलं काही माहीत नाही. उगाच हव्यात गोळ्या मारू नका. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सारखं सारखं बोलून ते लोकांना खरं वाटेल, या भ्रमात तुम्ही राहू नका. आणि तुम्ही याच्या पुढे जाऊन जर परत एकदा खोटं काहीतरी मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आणि तसंच जे काही कारवाई करायची असेल वकिलाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सोडणार नाही. त्यामुळे याच्या पुढे जे काही राजकीय वक्तव्य करणारे जे अंडर व्हॅल्युएशन हा जो मुद्दा आहे नाही तर काही असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. शिरसाट आहे, त्यांना मंत्री व्हायचे पण होता आलं नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. त्यांनी या बाबतीत वक्तव्य केलं, त्यांच्याबद्दल मी बोलतो. आणि याच्या पुढे जर कोणी बोललं तर त्याला योग्य असं उत्तर हे दिलं जाईल. आणि कृपा करून सर्वच विरोधकांना मी विनंती करतो, माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी केस नाही. जर वाटत असेल की ते बोलतील आणि आम्ही शांत बसू तर हे माझ्या बाबतीत नाही तर आमच्या बाबतीत नाही तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या प्रत्येक आमदार आणि कार्यकर्त्याच्या बाबतीत होणार नाही. याची दक्षता आणि नोंद या सर्व हवेत बोलणाऱ्या पदासाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो. लोकांना असं वाटतं माझ्यावर जी काही कारवाई झाली नाही तर मला जे काही विचारले तिथं मी सहकार्य केलेलं आहे. अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कधीही काही नसतं, ते त्यांचं काम करत असतात. त्यांना लागणाऱ्या डॉक्युमेंट्स आम्ही हे पुरवत असतो, त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देत असतो. त्यामुळे ईडी कार्यालय म्हणून तसं अधिकाऱ्यांकडे बघून मला काही बोलायचं नाही. पण सामान्य लोकांना तुम्ही विचारलं तर त्यांना दूरच दूर हा दिसतोय. आणि खास करून इलेक्शन जवळ आल्यानंतर तो जास्तच प्रामुख्याने जाणवायला लागलाय, कारण की या धुराला थोडा वास सुद्धा येतो.